आज मैदान पार पडलं बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी एक दुसरा एक बैल मैदान पार पडलं आणि या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील चतुर्थ हिंद केसरी चा मानकरी असलेला सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे की जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर आपल्यासोबत स्वतः जीवन ड्रायव्हर आहेत। नमस्कार ड्रायव्हर, नमस्कार। काय सांगाल, आज खूप दिवसाने सुंदर मैदानामध्ये दिसला आणि दिसला त्यानं फायनलचा गुलालच घेतला, काय सांगाल? आज नशिबानं गाडी आमची मध्ये लागली। प्रत्येक वेळेला काय होतंय, गाडीला कडबीड येते त्यामुळे जरा घोळ होतो या जरा उलट सुलट आहे, त्यामुळे काय आता व्यवस्थित लागली गाडी की बैल पळतोय पण गाडी जरा उलटी सुलटी जाते या मधनं लागली की बैल 100% आमचा राहणार फायनलला, पुढे बी राहणार आणि राहतोच म्हणजे कडनं आला तरी पळती। पण आता बघताय तुम्ही कॉम्पिटिशन लय आहे, 8-10 गाड्या असते, त्या 10 गाड्यात कडनं गाडी गेली की लागत नाही। आज एक नंबर केला तर उद्या दुसऱ्या दिवशी त्या गाडीला गट घावना झाला। गाडी आता प्रत्येकाच्या सगळ्याच्या पळती, त्या गाडी नशिबाने व्यवस्थित लागली पाहिजे, चिठ्ठीमधनं आली पाहिजे, मग गाड्या सगळ्याच्याच म्हणजे व्यवस्थित राहते। आणि महत्वाचं म्हणजे आज आमच्या शेटचा वाढदिवस असल्यामुळं बैलानं आपलं त्याचं नाव ठेवलं। 5-6 महिने गुलाल नाही पण बैलानं आज वाढदिवस शेटला गिफ्ट आपलं दिलं, गुलालात पत्र झाला। आज सुंदर सोबत कोण पळाला? तो भाडळेकरांचा नागे आहे, मीच बैल पळावतो। त्या दिवशी ह्याच्या मैदानात आपलं भुरकवडीच्या मैदानात एक नंबर केला होता त्यानं। ती परवाच्यानं त्याला बघत होतो पायऱ्याचं पण काहीच जुळत नव्हतं, मग म्हणलं आपलीच गाडी पळवू या घेऊन, नाही घरचीच गाडी पळवली, मग घरचीच पळवली। कुठल्या गटात गाडी पळाली होती? गाडी पळली आमची 53व्या गटात आणि सीमेला पळली मग 7व्या सीमेत 3 नंबरवर, 53व्या गटात 5 वर पळली होती कडनच आणि फायनलला पळली 9 नंबर तासा। एवढा सगळ्यात महाराष्ट्राचा टॉपचा नंदी तुमच्याकडे आहे, काय सांगाल? कारण की तुमचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला या सुंदरनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवले, काय सांगाल? आमची बैलाकडून आता काहीच अपेक्षा नाही, त्यानं कधीतरी आपलं गोलाला तर राहावं, बाकी काय अडचण नाही। त्यानं आदतपणात सगळ्यांना माहिती आहे की आदत वयापासून सुंदर काय आहे ती, म्हणजे आम्हाला काय आता त्याच्याकडून अपेक्षा नाही, त्यानं एक नंबर केला पाहिजे, गाड्या मारल्या किंवा आपला कधीतरी महिन्यातनं 2 महिन्यातनं गोलाला तर राहिला म्हणजे बाद झालं, काय अडचण नाही। एवढा मोठा किती दिवसानंतर आज सुंदर मैदानामध्ये काढलाय? तरी 8-15 दिवसानं 8-10 दिवसानं काढला असेल, पण काय होतंय उलट सुलटच गाडीच कडेला सीमेला कुठं कायच होते असं, म्हणजे एकटा सुंदर पळतोय पण त्यासोबत व्यवस्थित एवढा टॉपचा बैल आहे, पण काय होतंय झालंय जरा म्हणजे उलट सुलट पैरे बी वरचं पुढचं होईना ती, त्यामुळं मग आता ही स्वतःची घरची अशी गाडी पळवावी लागते, त्यामुळं जरा वरची बैल मिळली तर बैल दोन्ही खांदाचा गाडी बैल राहणार की वरची यातल्या ह्या 2-4। आता आपण सगळ्याला प्रत्येकानं पहिल्यांदा बैल दिलाय, पण आता ती मोठी माणसं नाहीत ना बैल देत, तर म्हणजे अंधारातील जी बैल होती त्यांना तुम्ही सुंदर दिलेला होता आणि ती आज उजेडामध्ये आहेत, त्यांनी सुंदरला म्हणजे सुंदरला नाकारतायत, काय सांगाल? म्हणजे ती कसं आता पहिलं आपण सगळ्याला हे मोठ्या सगळ्या बैलांना बैल दिलाय, पण ती आपण फोन केला की परवा करू, 10 दिवसानं करू, पुढची तारीख, मग ती नाही ना, मग त्यापेक्षा ती आपण पळवलेली बरं, ज्या दिवशी पळेल त्या दिवशी लागेल, त्याला काय दाव। आज त्यानं दाखवून दिलं, स्वतःला सिद्ध केलं त्याने की तो तुमचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये काय त्यानं पोहोचवलंय, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जीवन ड्रायव्हर निनाम यांचं नाव जर पोहोचवणारा हाच आहे, काय सांगाल? नाही, बैल आपली सगळी बल्या पळाला, पक्ष्या पळाला, पहिल्यांदा बल्या पळाला, बल्यानं बी नाव केलं, त्याच्या मागे पक्ष्या पळाला, पक्ष्याने बी आमचा बैल पुशेगावला राहिला, कोरेगावला महत्वाचं मोठ्या मैदानात हिंद केसरी मैदानात मी पुशेगावला बी राहिलोय आणि कोरेगावला बी राहिलोय, त्यामुळं आमचं काय म्हणजे इच्छा अशी राहिलेली नाही बाबा, आमची गाडी म्हणजे आमच्या इच्छा बैलांनी पूर्ण केलेली आहे। पुशेगावला पक्ष एकदा राहिला, सुंदर एकदा पुशेगावला राहिला आणि कोरेगावला सुंदर राहिला, म्हणजे सुंदर तर 3-4 सगळ्या मोठ्या मैदानात 100% राहिला, त्यामुळे नाही काय अडचण। ठीक आहे मित्रांनो, बघू शकता या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला एक चतुर्थ हिंद केसरी असलेला सुंदर, काय सुंदर कडून तुम्ही सांगितलं काहीच अपेक्षा नाहीत आता बैलाकडून, आता अपेक्षाच नाही, ठेवणार बी नाही, म्हणजे कसं त्यानं आता भरपूर पळालाय, त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायचे, कधीतरी कुठंतरी एखादं आमचं वासरू शिकवलं त्यानं म्हणजे बाद झालं। आता सरदार आमचा पळतोय, सरदार विषयी काय सांगाल? सरदार हाय सुंदरच्या मागे असं वाटतंय काहीतरी तो बैल करेल 100%, त्यानं काढला त्या दिवशी। कसं आहे उलट संघर्ष आहे त्याचा, पण आता प्रत्येक मैदानात 2ला क्वार्टर 2लाच उतारतंय ती खान, मोठ्या मैदानात दुष्यात पळावलं, आदतला पळावलं, ओपनला पळावलं तरी सीमेला 2लाच उतारतंय, असं कधी 4ला 5ला उतारलं नाही। गाडी जरा व्यवस्थित लागली, हे झालं की गाडी 100% रांगणार, त्यानं बी सातवाडीला 1 नंबर केला होता आणि तो खोंड बैलाच्या मागे काहीतरी करेल सरदार।
पळतोय चांगला. परंतु सुंदरची जागा नाही घेऊ शकत. सुंदरची जागा म्हणजे नाही घेणार. सुंदर बाहेरनं पळत होता आणि सुंदर नादत वयात सगळे म्हणजे मोठ्या मैदानात सगळ्या मोठ्या बैलांच्या बरोबर पळाला. त्याची जागा घेणार नाही, पण त्याच्या पाठीमागं थोडासा पावलाव पाय देईल. बरं ठीक आहे. आपला सुंदर असाच कायम गुलालामध्ये राहो ड्रायव्हर. तुम्ही वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप आभार तुमचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद.